डिपार्टमेंट हवालदार साहेब आले का? डिपार्टमेंट राम 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 राम. कस काय तुमचं? एकदम आनंदात चाललंय. पोरं सोडा एकदम सुखात आहे. म्हातारा म्हातारी विचारलंय बा. आई वडील सुद्धा माझ्या आनंदात आहे. तुमची म्हातारी शाळेत जाती का? काय म्हटलं? तुमची म्हातारी शाळेत जाती का? म्हातारी शाळेत जाती का? हा. तू नेमका हवालदाराचे का? तुला काय बेलदार दिसतो का मग? ए, आईचं कुठं वय आहे का शाळेत जायचं? मग शुभमला घेऊन चालेल. शुभम म्हातारी शाळेत जाती का? जाती का? ए, तू काय मध्ये मध्ये बोलतो? यांची म्हातारी मी परवाच्या दिवशी शाळेत जाताना बघितली. बरोबर. खरंय का नाही? शुभमला घेऊन जातो शाळेमध्ये. असं अरे बाबा, दप्तर शुभमला घेऊन जाती रुंटा हायस्कूल मध्ये. रुंटा हायस्कूल. एका हातात दप्तर दुसऱ्या हातात क्वार्टर. डोक्यावर पडलं. अरे क्वार्टर नाही, वॉटर बॅग. वॉटर बॅग. वॉटर बॅग. जाती यांची म्हातारी शाळेत. ए, घेऊन हा, शुभमला घेऊन का जाते माहितीये का जाती? कशाला जाती? एक दिवस भात भेटतो, भात दुसऱ्या दिवशी शिरा, शिरा तिसऱ्या दिवशी काय रे अंड्याचे टरफल. वसट नाव न घेऊ आम्ही माळकरी. असं आहे. हो. महाराज, हा, शुभमला घेऊन अशोक समोर रुंटा हायस्कूलला जाती. हो जाती यांची म्हातारी उंटाव बसू. उंटाव नाही, रुंटा हायस्कूल. शाळेचं नाही भाऊ. अशोक स्तंभाजवळ रुंटा हायस्कूल, तिथं शाळेत घेऊन जाती. हा का? म्हणून महाराज, हा. व देवाचा गण झाला, गणासोबत गवळण झाली. देव बोलवायच्या जागरणाला बाई, देव जर या कार्याला बोलवले नाही ना, या जागरणाला शोभा येणार नाही. हो. आपण जेजुरीला का जातो? का जातोय? देवाचं जागरण का का करतो? करतोय? हा खंडोबा हा. जेजुरीला आला कसा? कसा? पहिला खंडोबा पालीचा, पालीचा, नंतर जेजुरीचा. हो. हवालदार साहेब, बोला. पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला? म्हणजे हे तुम्हाला माहित नाही? नाही बा. बरं झालं मला विचारलं शहाण्या माणसाला. तू शान आहे का? मग तुम्हाला यादा दिसतो काय? शान आहे तू. हा. कराड सातारा कस काय चुकला आता? तिला बस पंक्चर झालती म्हणून तिला गडके मारित होतो. पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला? अहो टाटा सुमो करून आला. त्याचा पठाडा दे. चिनावला. देव महाराज, हा, याला कधी काढलं तुम्ही? कार्यक्रमाला हो कार्यक्रम. बरेच दिवस झाले. असं काही. अरे देव काय म्हणे? टाटा सुमो करून आला. काय बावळ टेराव. देव टाटा सुमा करून येतात. काय झालं? तुम्ही काय मध्ये मध्ये बोलतो? काय झालं? आमच्या तिथला बारागाव पिंपरीचा पानसऱ्याचा खंडू टाटा सुमो करून गेलता म्हणून मी सांगतोय. तो खंडू नाही विचार. मग जेजूरचा खंड आहे. बारगाव पिंपरीचा पानसऱ्याचा खंडू टाटा सुमो करून गेला. टाटा सुमो करून गेलता. आणि तुला तो विचारला काय? मग कोणचा? पालीचा खंडोबा. आ, तो कोणच्या नार्यानं पाहिलाय बा? पालीचा खंडोबा टाटा सुमा करून येत भाऊ. पालीचा खंडोबा कशाने आला माहिती? मी इकडं दोन चार खंडू पाहिले बा. खंडराव तिकडे जाऊ दे. पंचर खंडू पाहिले. दोन चार. दोन चार पाहिले. अरे भाऊ एक तर म्हणे खंडिया इकडे आहे. का आला? काय त्याच्या बोकांडी बस. अरे भाऊ देव खंडोबा आहे ना, टाटा सुमो करून नाही येत. मग देव विठ्ठलिटी करून आला. उटिलिटी. हा. अरे काय चावलं तो आज करा तू. काय आलं? हा? दुसऱ्या ते तिड खाऊ खाऊ तुझीच उटिलिटी झाली ना जीवाची. डोक्यात फरक पडला. अ भूषण साहेब एकही दिवस जेवला नाही घरी अजून. जसा सीजन चालू झालं. ते बरोबर आहे. पाहिली हा. महाराज, देव जेजुरीला आला कसा? वा वा. संगमनेरचा वलम राजा राजा वत देवाचा भक्त भक्त राजी. संगमनेरचा वलम राजा हा. वत देवाचा भक्त बाई, दरवर्षी जायचा पाय पाय पाली गावाला. 80 वर्षाच्या वयात आला बाई, त्याला पालीला जावत नाही हो.
पाहिला जी संगमनेरचा वलम राजा वा वा दरवर्षी पायी पायी पालीला जायचा जायचा 80 वर्षाच्या वयाला जमाना त्याला पाली गावाला आणि काय बोलू लागला पालीच्या देवाला वा बर देवा हा मी आता थकलो बर मग माझ्या संग यव संगमनेरला काय सांग बघता तुला रे हा तुझ्या संग संगमनेरला येणार गोष्ट करी तुम्ही पुढं पुढं चालायचं मी तुमच्या मांग मांग चालणार मनामध्ये कुठली शंका नाहीची नाही मांगा वळून देवा बघायचं नाही आणि तुम्ही जर मांगा वळून बघितलं मी तिलाच थांबून घेणार कोणचा डान्स आहे हा कॅमेरा डान्स आहे कुठून आणलाय हा कुलतंब काय कुलतंब अरे पुलतांब तरी म्हण मग कुलतंबच म्हणतोय ना भूषण साहेब आपल्याकडून याला 100 रुपये बक्षीस फक्त यांनी पुलतांब म्हणा कुलतंब संगमनेरचा वलम राजा हा दरवर्षी पायी पायी पालीला जायचा जायचा फलटण मार्गी शिकार शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी हो कडी पठारला आला बाई हा देवानं सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे खरी गोष्ट आहे ज्याप्रमाणे स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं त्या देवाने वाल्माला सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे पण मनामध्ये शंका आणू नको माग फिरून बघायचं नाही वलमराजा पाली गावातून निघाला हो फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी कडी पठारावर आला खरी गोष्ट आहे पाली आणि जिजुरी हा 140 किलोमीटरचं अंतर आहे पाली आणि जेजुरी 140 आणि मधून गेलं मग बांधा बांधा ना बांध नाही आपला शॉर्टकट असतो बांधा बांधानं तुला काय घास कापायचा आहे काय हो भूषण साहेब जर कधी पालीला आणि जेजूरला जर गेले सांग टेप घेऊन जा आणि तानू तानू मोजा किती बघ पाली ही सातारा जिल्ह्यात आहे वा वा जिजुरी ही पुरंदर तालुक्यात आहे हा हा वलमराजा पाली गावातून निघाला 3 दिवस झाले वलमाला वलमाच्या मनात शंका आली शंका ही प्रत्येकाच्या मनात असते पाग्याला सुपारी देऊन बरेच दिवस झाले येत्या का नाही शंका ही चांगली नाही माग फिरून पाहू लागला देवाना तिडं वसवली जर त्या वाल्मानं माग पाहिलं नसतं हा देवा संगमनेरला आला आणि मग संगमनेर लई ना जवळ लई जवळ अगदी जवळ संगमनेर म्हणजे लई जवळ तरी वणी पासून 3 किलोमीटर संगमनेर काय म्हटला वणी पासून 3 किलोमीटर संगमनेर तूच बोलतो काय मग तुला दुसरा दिसतो काय वणीपासून 3 किलोमीटर संगमनेर हो भूषण साहेब तू कोणता संगमनेर सांगू आणि राहिला ते चिखल आंबे बसलं तुला ते संगमनेर विचारलं का ए नफऱ्या मग कोणचं संगमनेर तालुका आहे तालुका नाही तो काय मा ग्रंथात नाही आला भाऊ अजून म्हणून देवानं वसवली जिजुरी वा वा हवलदार साहेब हा खंडोबानं पहिलं जागरण कुठं केलं म्हणजे हे सुद्धा माहित नाही नाही ना दादा भाऊ ये पुढे ये पहिलं जागरण हा? पहिलं जागरण कुठं केलं तेव्हा ना हे माहित नाही हा? नाही पहिलं जागरण कुठं केलं पहिलं जागरण देवानं केलं कुठं केलं नाशिकच्या वाघाडीत केलं गेला वाघाडीत ए चीनावला गेला वागडी वाघडीत देव वाघाडी जागरण करतो काय हा? काय आलं तू मग कुठं केलं कुठं केलं बाई हा?
पहिलं जागरण देऊन वाघडीत नाही केलं. मग कुठे केलं? देवानं जागरण कुठे केलं माहिती? नाशिकला गोटी इगतपुरी पैसे चिमणबारीत. चिमणदारीत. हो. ए लठ्ठ्या तिथं गावठी बेतात होती, आता इंग्लिश बेताय लागली म्हणतो चिमणबारीत केलं. हा? येडे ते अरे काय बोलतो? हा? देव वाघाडी जागरण करतो. मा नाव काय? खंडू. माय देवटी कुठे? वाघाडीत. वाघालीत. तू वाघाडीत काय काय करतो? करतो? हा. अहो दारोडे पकडितो, हा. त्यांना घरी घेऊन येतो, हा. त्यांची उरेल मी पितो. ही जन दारुडे पकडितो, त्यांना घरी घेऊन येतो, त्यांची उरेल मी पितो. ही जन असं कर. 15-3 वर रेडगाव थांब. नका इडत लईन मंगच म्हणत होते. किती देऊ किती देऊ? देव अशा ठिकाणी नाही जागरण करीत. पुढे गेला. पहिलं जागरण केलं पाली गावाला, दुसरं जागरण केलं जेजुरीला, तिसरं जागरण केलं पंढरपुराला बाई, पांडुरंगाच्या वाड्याला बाई. बाई ग बाई ग. पांडुरंगाच्या घरी, पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं का केलंय? हे लक्ष देऊन ऐका. वा वा. कुणी वारकरी मंडळी असं, हो आहेच. कुणी खंडोबाची भक्त असतील, वा वा. कुणी स्वाध्यायी मंडळी असेल, हा कुणी स्वामी समर्थ असतील, बरोबर. कुणी बाबाजींचे भक्त असतील. हो. पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही. पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही. अरे का बे? बदल आहे. काय बोलतो आणि काय चावलतो? मरण तुम्ही यायचं मारा इकडं. पांडुरंगात खंडोबात बदल नाही. अरे बाबा हाय रे. अरे बाबा नाही रे. अरे बाबा खंडूचे 1 एकर कांदे, पांडूची कोरडवाहू जमीन आहे, त्यांना प्यायला पाणी नाही. सकाळी सोमभावना त्याच्या घरी जाऊन मोडक्या सायकल 2 ड्रम भरून त्यांना नेऊन दिले. खंडूचे 1 एकर कांदे, आणि पांडूची कोरडवाहू जमीन, त्यांना प्यायला पाणी नाही. तू कोणचा खंडून कोणचा पांडू सांगतो? डोंगऱ्याचा खंडून कोंबड्याचा पांडू, डोंगऱ्याचा खंडून कोंबड्याचा पांडू, डोंगड्याचा खंडू, कोंबड्याचा पांडू. तू कुठला सावळू राहिला? आणि तुमच्या पाथळीच. अरे बाबा पंढरपूरचा पांडुरंग. पुढे पंढरपूरचा पांडुरंगी आलाय. काय म्हटला सोंगा? काय म्हणतो रे? अरे भाऊ पंढरपूरचा पांडुरंग इड आलाय. लोक झक मारतात 6.5 महिना पायी चालत्या. हा. आज आपल्याला देव तिकडे कशा उभा असता? विट्यो आज कशा उभा इकडं? आज इकडं फक्त खाली कोबेव आहे कोबेव. हा आयला देव आज भेटला का? आता पुढल्या आमुष्याला पौर्णिमाला भेटला असता. हा तसे आपल्या देवाचे नका बिका काढून आपण ताईत भरले असते आपण. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. बरं आता देव आला. हा. मी दर्शन घेऊ. घे घे हा? घे. देवा हा बरं झाली झक मारली. पाय जोडा पाय जोडा. पाय आहे का देवाला? हाय ना आहे. उरपटे बाय मा. देवाची काय वटवाकडूची आवडत नाही हो देवा आयुष्मान भाऊ. हे म्हणजे आयुष्यातून कायमचा उठू. काय? आयुष्मान भाऊ म्हणजे आयुष्य वाढो. अरे आयुष्यमान भव म्हणजे तुझं आयुष्य वाढलं. तुला आता 4 पिढ्या भ्याव नाही. नाही बापरे 4 पिढ्या हा म्हणजे अहो 4 पिढ्या म्हणजे तुला माहिती का? 4 पिढ्या तू गेला तरी मी. अरे मा काय आता थोडे दिवस राहिली. बरोबर. तुमचे जास्त एवढे. बरं मी दर्शन घेतो. दर्शन मी दर्शन घेतो. पण आता दर्शन घेतो पण मग पांडुरंगानं पाय धुयला आहे ना. तो कान पाला टाकू आता. अरे आंघोळ करून येते देव. हा का धुतो घेतो घेतो. देवा ही खरंच झाली. पांडुरंग 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 देवा. बोला. अहो आम्हाला काय माहिती तुम्ही एवढ्या लांब येणार आहे. मग आम्ही काला तुमच्या पंढरपूरला अद्भुत आलो असतो. म्हणजे पंढरपूरला अद्भुत हो मोठमोठ्या गाड्या करून आलो. असं मग टाटा सुमो, टाटा सुमो, इंडिका, इंडिका, सफारी, सफारी, सवारी, सवारी, अल्टो, अल्टो, छोटा हत्ती, छोटा हत्ती, मोठा हत्ती, मोठा हत्ती, काळी पिवळी, काळी पिवळी, राहिलं सायलं जिशिपी. पंढरपूरला हा जीसीपी. जिशिपी तो बापानं पाहिलं काय? काय? सांगले अद्भुत आलो म्हणाले. मार मार खात खात पंढरपूरला जीसीपी. हा अहो तुम्हाला माहितीये काही? काय वाटाणा जर ऐरानात गाड्या पंचर जर झाल्या गाड्यानो गाड्या उचलून ठेवायचं पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. शाबास. आणि तेवढं करून जर दर्शन गाड्या चालू नाही झाल्या हा
तर आम्ही स्वतः येणार JCP घेऊन हो आम्ही दोघं येणार येणार हो JCP आणणार त्याच्यावर नका आणू पाडू, तुम्ही आमचा हात फिरवा. मी स्टॅरिंग धरणार हो स्टेरिंग हो बरोबर. आणि हा 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 डायरेक्ट टायरो बसणार टायर बसणार पावड्यानं गोळा करणार भुगा मावाला जाऊन द्या ना गंगात. अरे टायरो म्हणजे तुला माहितीये का मग? त्याला ते JCP ला मडगाड करत हो हो मडगाड मडगाड ग मडगाड ग मटगाड तरी म्हण. हा ते कुंभारा चिडे बनवते ते ते नाही मग रे त्याला मडगाड ग म्हणत्या काय फापलं काय नाही मला ते कुंभारा चिडे बनवून तेच बसवलं का गाडीत. साहेबांना विचार मटगाड काशी म्हणतात. हा मड मड नाही नाही जाऊ द्या चला हा बरं बरं आम्ही येणार येणार. पंढरपूरला JCP घेऊन येणार हो आणि पंढरपूरचा पांडुरंग उचलणार येणार मार खात का होईना येणारच. ए पण आपण हो सोंडीमध्ये ठेवणार ठेवणार. चालला टनोट नोट 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 तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुझा नव्हे. जागरण केलं पांडुरंगाच्या घरी ना. वा वा अरे विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदतो मल्हारी धनी देव नांदत जिजुरी. विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदतो मल्हारी देव रे नांदतो जेजुरी. विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदतो मल्हारी धनी देव नांदत जिजुरी. विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदतो मल्हारी देव रे नांदतो जेजुरी. शांताराम गबस विश्वर पंढरपुरी आत्मा नांदत मल्हारी नांदत मल्हारी देव रे नांदत इकडे विटेवरी उभा इकडे घोड्यावरती शोभा घोड्यावरी शोभा देवाची घोड्यावरी शोभा. इकडे भीमाचंद्र भागा इकडे वाय करा गंगा वाये करा गंगा देवाची वाये करा गंगा. इकडे राई रुक्माबाई इकडे माळ सभा नाही. माळ सभा नाही देवाची माळ सभा नाही. महाराज जे पंढरपुरात आहे ते जिजुरी ते खरी गोष्ट आहे देवात बदल नाही. बदल नाही बदल केला असेल तो फक्त तुम्ही आम्ही. हो हो तिकडं पुंडलिका दर्शन इकडं यंगडी प्रधान यंगडी प्रधान देवाचा यंगडी प्रधान पुंडलिका दर्शन इकडं यंगडी प्रधान यंगडी प्रधान देवाचा यंगडी प्रधान. तिकडं पुंडलिका दर्शन इकडे यंगडी प्रधान येंगडी प्रधान यंगडी प्रधान आरती इकडे ड्युटी पाजळती दिवटी पाजळती देवाची दिवटी पाजळती. तिकडे दहीहंडी फुटत इकडे लंगर तुटती लंगर तुटती देवाचा लंगर तुटती. तिकडे कीर्तन चालती इकडे जागरण घालती जागरण घालती देवाचे जागरण घालती. गळा तुळशीच्या माळा इकडे भंडारी पडे गळा भंडारी पडे गळा देवाची भंडारी पडे गळा. इकडे पुकी चालले ना इकडे भंडारा भूषण भंडार भूषण देवाचं भंडार भूषण. बघा मंडळी पंढरपुरामध्ये बुक्का लावले जातो खरी गोष्ट आहे आणि जिजुरीला भंडार लावतात. हा आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. तुम्ही पांडुरंगाचे बघता हा स्वांगा काय झालं या. हा मग अरे आलो. पंढरपूरचा पांडुरंग यांच्या का बुक्का लावता हे पांडुरंगाचे भक्त आहे. हो तुम्ही पांडुरंगाचे भक्त हा आणि तुम्ही आम्ही खंडोबाचे खंडोबाचे भक्त भक्त. आम्ही दोघं भाऊ. आम्ही पांडुरंगाच्या भक्त चांगल्या ओळखीतो हो या अशा काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त आपल्यासारखे ढवळ्या कलरचे असले ते खंडोबाचे भक्त. कशी काय आमची पारख म्हणजे काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त तुमच्यासारखे ढवळ्या कलरचे खंडोबाचे भक्त हो
पारक यांच्या गळ्यात माळ हा पारक पाय पुढे आता काढून टाकली काय काय शेली गेलो ती चवलं घरी नाही नवी आणली हो ज्यांच्या गळ्यात हा. माळ हे सारे जगाचे काळ ए, काय झालं असं कुठं माळ खऱ्याला म्हणत राहते का? नाही तसं नाही बाबा मग जेवढे माळीला बोकन तेवढे लबाड लोक अरे तुमची कुठे आमची दाब्यावर गेलो बाकड्यात अटकली गुतली तुटली तसाच निघून आलोय मनी सुद्धा आणले नाही इष्ट माय वेस्ट कॅन गो माळकऱ्याचं ना आपलं कधी जमलंच नाही बाबा आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का खरी गोष्ट आहे असा रुपयाचा बुक्का घेतला कपाळाला लावला दळाले दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर सुना मुलांना उचकून दिलं का पंढरपूर धंद्याचा कटळ आला का पंढरपूर असे तर तुम्ही उडेल बल्प उडेल बल्प म्हणतो काय उडेल बल्प काय बावट बरं सोम हा. भाऊ तुम्हा सारखं बोल नको काय आलं त्याचा फक्त एक चष्मा काढून दाखव पब्लिकला त्याचा एक बल्ब आहे ए भाऊ आता स्कीम निघाली नवीन टाकून देणार नको डोक्याला ताण देऊ त्यांच्यात काचा भाकराचा नाही नाही माणसाचं टाकणार हा का तो खोलून दे बाबा बरं आमचं झालं तसं नाही आमचं असं आहे असा 10 रुपयाचा भांडार घेतला घेतला. कपडाला लावला हो. टाका 10 रुपये म्हणून देव तुमचा टाटा समो करून अहो मोठमोठ्या गाड्या करून म्हणजे जातोय तुमचा देवही पायी पायी नाही आमचा भक्तही पायी नाही बरं मला एक विचारायचंय बोला. जर तुमचा भक्त जिजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी काय म्हटला हातात पिशी पिशीत पिशी ऐ, ऐ, पिशीत पिशी खोट नाही बोलायचं हा आपण लासलगाव मध्ये आलो हा. तेव्हा एक जण काळी पिशी घेऊन चाललं नव्हतं का अरे हातात पिशी पिशी पिशीत देव त्याच्यावर बाकर, त्याच्यावर चादर, जेवण पिशी बाकड्या खाय आणि तुम्ही दाब्यावर नाश्ता पाणी नाश्ता पाणी म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही हातात पिशी पिशीत देव त्याच्यावर बाकर, त्याच्यावर चादर, जेवण पिशी बाकड्या खाय आणि तुम्ही दाब्यावर येऊ दे बियर अरे रे पांडुरंगा आम्ही हे काय ऐकतोय सगळ्या चुकीचा ऐकतो चुकीचा आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का 4 ते 5 प्रवचन वा 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 6 ते 7 हरिपाठ हो 9 ते 11 कीर्तन काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि 12-1 ला गाथा भजन बाबा तुम्ही लय आत बतेडे हो तुमचं कसं आहे बाबा आमचं तसं नाही हा. आमचा देव जर एकदा 10 ला उभा राहिला 5 ला डरात करतो आमच्याकडं 7 दिवस हरिनाम सप्ताह पांडुरंगाचा पांडुरंगाचा एका गावात हा त्याच्याच मुळे तुमच्या डेरी विण्यासारख्या गटुल्या गरगरीत झाल्या रे भाऊ तुमचं कसं आहे बाबा आमचं तसं नाही हा. 7 दिवसात 7 गावं हा 7 दिवसात 7 गावं पाण्यात बदल माणसात बदल माईप मध्ये बदल हव्यात बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदलच बदल आज इकडं काय होतं आज इडा मस्त उसळ पोळी भात दूध आता उद्या सामनगावला उद्या खट 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 मटण. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत हो हा जागरण केलं पांडुरंगाच्या घरी वा वा 4था जागरण कुठं केलं पुढे केलं चौथं जागरण केलं बहिणीच्या घरी ना बाई वा माझ्या खंडोबाला किती बहिणी आहे? किती 4 बहिणी आहे 4 अन भाऊ भाऊ 2 जण अशाच कलरचे का ए! तुला काय कलर खायचा आहे काय असंच रंगाचे 4 बहिणी हा. बहिणी आणि 2 भाऊ 4 बहिणी हा 2 भाऊ लय बुळबुळे झाले यांची लय बुलबुल आमचं तसं नाही तुमचं कसं आहे? आमच्या हिशोबात काम हिशोबात आम्ही 2 जण भाऊ 2 जण भाऊ वाणिकिनीच्या 2च बहिणी वाणी तिनीच्या 2च बहिणी कोणत्या रे एक तुळसाईन एक माळसाई पुढे दिले एक एक इकडं लासलगावला दिली आणि एक पिंपळगावला तिथे जवळ शिवाला शिव शिवाला शिव पण कधीच नाही नाही 2च बहिणी हा. नाही. पण 2 कधीच बहिणी. नाही नाही दिवाळीला नाही नाही आखा झाला नाही म्हणे ठाके टाकू काय 2च बहिणी 2च कधीच नाही, नाही नाही. दिवाळीला नाही तिळ संक्रांतीला आता तो मेंदू साधला नाही ना 2च बहिणी 2च कधीच आणाय नाही तिळ संक्रांतीला नाही बाबा आखा झाला हा. लाकी पौर्णिमाला आमच्या आम्ही हाताने बांधून घेतो पण त्यांना आणतीच नाही 2च बहिणी 2च
कधीच आणाय नाही. याचं कारण याचं कारण असं आहे, त्यांना जर आणाय गेलं भाऊ जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच आणाय गेलं. भाऊ जमिनी तू आता एक तर तुम्हाला सांगतो अक्षरशः 85 ला घेतली. अक्षरशः हातून नाव झोपेले तिनं वदली वाट पाहिजे खाल्लीच वाट पाती. परवा दिवशी आम्ही दोघं भेटाय गेलो. 2-2 चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं. तेवढ्याच जागी झाली. भाऊ आले रे म्हणलं मग जमिनी तू आता दोनच बहिणी दोन बहिणी. बरं मला एक विचारायचं काय हो? तुम्ही दोघं भाऊ दोघं. दोघा भावांना जमीन किती? जमीन बापरे माऊली काय नाही जमीन चिकार मकार जमीन. वडील आमचे सोपे नव्हते. 10 गावात वागायचे. 10 गावात वागायचे घरात येऊन हागायचे. झापाटा बरं काय ग्वारी आहे. जमीन किती? जमीन लाई वडील चांगले होते. वडील चांगले अहो होते. आमचे वडील इतके चांगले होते. आमच्या वडिलांना इतकी माणुसकी. पण एक दिवस आमच्या वडिलांचं आणि याचं काहीतरी भांडण झालं. वडील भांडण झाल्यावर गावात सकाळच्या पारी गेले. पाठी उठले आंघोळ केली आणि मारुतीचं दर्शनाला गेले. मारुतीच्या देवळात. हो मारुती पाहायचा असेल तर या बाईने इकडे खाली गोंद घालून बसला. बाय नाशिक वरून आलाय मारुती हा दर्शनाला गेले. गेले दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर समोर पाराव येऊन बसले. हो त्यांना राग होता याचा. मग बसले त्यांच्या काय डोक्यात आलं. समोर लगेच दिशीचं दुकान पाहिलं. घाई दिशीच्या दुकानात गेले. 1 क्वार्टर म्हाताऱ्यानं घेतली. पाराव येऊन बसले आणि जेव्हा क्वार्टरीचं बुचन फोडाय गेले म्हाताऱ्याच्या जसं बुचन नाड्यात अटकलं जसं म्हातारं ठोई झालं. व्हॉट्सअपला नाही का युट्यूबला नाही पेपरला नाही येईल म्हणूनही गॅरंटी नाही. ठोई झालं. पण म्हाताऱ्यांना अवघड केलं. म्हाताऱ्यांचं याच्यावर जीव होता. म्हाताऱ्यानं असं केलं याच लग्न केलं आणि मग नको असू याचं लग्न केलं. याच लग्न केलं मग तसंच ठोलन म्हातार वर निघून गेलं. अरे तो लग्न नाही व्हायचं. बरोबर महाराज. अहो याचं लग्न करायचं होतं पण याचं शिक्षण नाही ना. शिक्षण जेव्हा लिंबोरी जळगावचे मांग आले लांबचे मांग आले मागणं जेव्हा मागणं आलं लिंबोरी जळगावचं मागणं आलं त्यांनी पहिलं विचारलं मुलाचं शिक्षण किती आहे. तिकडून जळगावकडून हो ते पाहुणे स्टँडवर होते. स्टँडवर होते ते स्टँडवर झोपायला होतं मुक्कामाला ते. स्टँडवर यांचं घर सापडलं ना तेव्हा ते स्टँडवर झोपले रात्रभर. पाहुणे चांगले. हो आणि आमचा पोरगा पोलीस मध्ये म्हटलं तो तिकडे झक मारायला गेला धुळ्याला काय पोलीस लाईन मध्ये. मग तिकून येईल म्हटलं सकाळी. त्यांनी जाऊ बसले पिढ्यावर आले याला पिढ्यावर बसवलं आणि पाहुणे पाटावर बसवले. हो मग रे नाव विचारलं शिक्षण विचारलं. मला शिक्षण किती मुलाचं शिक्षण विचारलं. काय म्हणलं राव शिक्षण विचारता तुम्ही. अहो याने पहिली 7 वर्ष काढले. हो 7 मास्तर कटळून गेले पण पकडायची शाळा नाही सोडली. नाही मग आम्ही डोक्याला पक्के. मग ते म्हणे जमणार नाही बा पुढला आखी वर्ग शिका. मग आम्ही पहिलीतून काढला आणि टाकला दुसऱ्या वर्गात टाकायचा. पण सरायनं मास्तर काय केलं मास्तर थोडी शंका आणली. म्हणलं मास्तर याला पुढल्या वर्गात टाकायचं म्हणजे ते म्हणते थोडसा अडचणी गाडची पोराला. बरं मी सांगतोय तुम्हाला याचा मूर्तीचा दाखला घेऊन या. मूर्तीचा दाखला काढून म्हणजे मला जिवंतपणी मारितो का मूर्तीचा दाखला. मग ते काय शाळा मग टाकायला काय लागेल. जन्म दाखला मग या मी फापडलं काय ना असे. बरं मला एक विचारायचं. हा जमीन किती? लई जमीन भरपूर. दोघांना 1 बिघा. 5 एकर 1 बिघा सांग ना. असं का? आणि 5 एकर वाहून गेली. गुंटाभरच राहिली कपाळाला माती लावायला. काय कर जाते वादळात. समजुदी काय कालचं वादळ झालं का जमीनच उडून गेली आमची. काही राहील नाही राव ना काहीच नाही. मग रे मग ते आता आम्ही ठरवलं डोंगरावरून दगड गोठे आणायचे डोक्यात आपटायचे आमच्या. आता काही जमीनच नाही. असं का? बरं आता झाली तयारी चला. माझ्या देवाला 4 बहिणी. देवाच्या बहिणी कोणत्या? कोणच्या? कुठली अपेक्षा नाही ना बाई. खंडोबाच्या बहिणी कोणत्या? कोणत्या? माहूरगडची रेणुका. ती सुद्धा आली पहिल्या गाडीनं. माहूरगडची रेणुका इड आली. इड आली कुठे रे?
त्या तिथं मिठी मारून बसली बाय. आई दर्शन दे. म्हणजे माऊरगडची रेणुका इकडे आली. बसले. कोल्हापूरची महालक्ष्मी ती सुद्धा हजर झाली. कुठे रे? तेव्हा त्या तिकडे तोंड बांधून बसली बाय. तुळजापूरची आई भवानी ती सुद्धा हजर झाली. कुठे? चष्मा घालून. म्हणजे देवी चष्मा घालायला लागली. अहो देवीला कवर दिसत. अर्धपीठाची वणीची अंबाबाई. अंबाबाई सुद्धा इथं आली. म्हणजे वणीची अंबाबाई इथं आली. इथं आली. तिला भक्तासाठी तिला येवाच लागतं. वा रे वा पठ्या. नाही तर मग भगत फुगतो रुसतो. कधी कधी आम्हाला दोघांना टेमकीतो. वणीची अंबाबाई इथं आली. इथं आली. तू बघितली? हो माझ्या सख्या डोळ्यानं मग बघितली. माझा घे ना. तुझा नको. तुझा खलास झाला. म्हणजे वणीची अंबाबाई इथं आली. इथं आली. कुठे? ही का आपल्या माग उभी ही अंबाबाई. ही अंबाबाई. तुझ्या डोक्याचं पाणी तर नाही झालं? काय झालं? अरे ती वाघावर बसून येणारी देवी. तिच्या हातात त्रिशूळ तलवार असतो बाबा. बाबा ही वागाव नाही आली. कोणची गाडी रे? आलतो. गाडीत कोणत्या आली माहितीये का? आर्टिका मध्ये आली. अशी टुकुडुक टुकुडुक. हिच्या हातात त्रिशूळ नाही तलवार नाही. इड लासलगाव मध्ये आली. 2 सफरचंद घेतले ना अशी खात खात इड आली अंबाबाई. अंबाबाई. नीट पाय नीट पाय. तू पाय. तो कधी पायल नसल. एक तर तो दिष्ट झाले काय पाव पाव ती पार वाळत चालली. अरे अंबाबाई नाही बाबा. अरे अंबाबाई आहे. नीट बघ नीट बघ. तू पाय. हा आता झोरक्स काढीत. फरक पडला ज्वारक्स. तुम्ही व्हिडिओ काढ नसता का? सोनगृह. ही अंबाबाई नाही बाबा. नीट बघ. हा कर सोनोग्राफी कर. लागला की मला याच्याच मुळे आमच्या सिन्नर तालुक्यात पाऊस पाणी गेला. ही अंबाबाई नाही बाबा. मग? हिचं नाव फार वेगळं. काय? हिचं नाव फार वेगळं. काय नाव आहे? हिचं नाव आहे हिंडपिरी आई. हिंडपिरी आई. गावगावी हात घेऊन हिंडत म्हणतो हिंडपिरी आई. वा